नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे ज्याला आपण कृषी सेवक म्हणतो ती भरती 2026 येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे जे चालू वर्ष आहे यामध्ये जी 1700 प्लस जागा असणार आहेत, तरी जाहिरात नेमकी कधी येणार आहे, या पदाकरिता नेमकं सेवा प्रवेश नियम म्हणजे शैक्षणिक पात्रता अर्हता नेमकी कशी राहणार आहे, अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि एक्झाम कोण घेणार आहे, म्हणजे TCS IBPS मार्फत ऑनलाईन स्वरूपात होणार आहे का MPSC कंडक्ट करणार आहे आणि जागा किती रिक्त आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये का जिल्हा निवड समिती मार्फत होणार आहे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाणार आहे, देण्याचा प्रयत्न असणार आहे। त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे। त्या अगोदर आपण पाहणार आहोत कृषी सेवक भरती म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी पदाकरिता त्यामध्ये गट ब आहे, गट क चं पद आहे। तांत्रिक विषयासहित आपल्याकडे नवीन बॅचेस आपण स्टार्ट केलेले आहेत, यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे। जसं की जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। तसेच डिजिटल बोर्डवरती आपण तुम्हाला लाईव्ह क्लास घेणार आहोत। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329588625 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे। ओके, तर आता पुढचं जे आपण पाहणार आहोत, या ठिकाणी जाहिरात नेमकी कधी येणार आहे, तर सध्या आचारसंहिता आजपासून संपलेली आहे। तर येणाऱ्या मंथमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात वेगवेगळ्या विभागामध्ये जिल्हावाईच्या जागा निघणार आहेत आणि MPSC कडे ही जागेची म्हणजे एक्झाम घेण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने पत्र पाठवलेलं आहे। तर त्यांचं विचाराधीन आहे, म्हणजे अजून काही MPSC ने मान्य केलेलं नाही की आम्ही हा डिपार्टमेंटच्या म्हणजे ही जी एक्झाम मागच्या वेळेस IBPS कंपनी मार्फत 2023 ला घेण्यात आलेली होती, तर जर या एक मंथ एंड पर्यंत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने जर त्या ठिकाणी परमिशन दिलेली असेल, हो म्हटलं जसं की पशुसंवर्धन आयुक्तालयाअंतर्गत जे लाईव्हस्टॉक सुपरवायझरची एक्झाम आहे ती मान्य करण्यात आलेली आहे घेण्यात। आणि कालचं सुद्धा मोठं स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचे CM देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय बोलले की 70,000 मेगा भरती निघणार आहे येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2026-27 मध्ये। तर यामध्ये 20,000 पदे ही MPSC बाहेरील असणार आहेत। ओके, बाहेरील म्हणजे कोणते आहेत, तर ही सरळ शिवाय अंतर्गत पद भरली जाणार आहेत। मग हे 20,000 मध्ये पशुसंवर्धन आयुक्तालय असेल, कृषी आयुक्तालय असेल किंवा इतर जे काही गट क चे पद भरण्याकरिता वेगवेगळ्या विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतात ते सुद्धा MPSC कंडक्ट करणार आहे। तर याकरिता तुमची जी पात्रता आहे, ज्यांचं JTCचा डिप्लोमा 10वी नंतर 2 वर्षाचा कंप्लीट झालेला आहे असे सुद्धा विद्यार्थी आणि ज्यांचं बॅचलर म्हणजे BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा अलाइड ब्रँचेस म्हणजे यामध्ये बायोटेक्नॉलॉजी असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल, हॉर्टिकल्चर, त्यानंतर बीटेक फूड टेक्नॉलॉजी असेल, ते जे काही 7-8 ब्रँचेस आहेत, फूड सायन्स असेल, होम सायन्स असेल, ते सुद्धा या ठिकाणी कृषी सेवक ॲग्रिकल्चर असिस्टंट या पदाकरिता असे विद्यार्थी दोघं सुद्धा पात्र ठरणार आहेत। तर यांचा जो वयोमर्यादा आहे ओपन करिता 18 ते 38 आहे, बाकी अदर कास्टमध्ये जे येतात यामध्ये SC ST कॅटेगरीमधील असतील, OBC असेल, VGNT असेल, NTB NTC NTD, त्यानंतर EWS असेल, त्यांच्याकरिता सेम क्रायटेरिया या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। फक्त यामध्ये दिव्यांग उमेदवार, त्यानंतर अनाथ आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, अंशकालीन उमेदवार यांच्याकरिता वयामध्ये शिथिल क्षमता ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे 45 वर्ष वयोमर्यादा। आणि जे माजी सैनिक आहेत, एक सर्व्हिसमॅन, त्यांच्यासाठी 55 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे। तर ही जाहिरात मार्च महिन्यामध्ये 100% येणारच आहे। तर त्याकरिता आपल्याकडे पूर्वतयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे, त्याकरिता सुद्धा या ठिकाणी आपण बॅचेस सुरू करत आहोत। आणि यासोबतच तुम्हाला फक्त थोडक्यात एक सिलेबस देतोय, नंतर आपण डिटेल सिलेबस करिता दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर एकूण तुमचा जो पेपर आहे 200 प्रश्न 200 गुण, एक प्रश्न एका गुणाकरिता विचारला जातो। यामध्ये मराठी, इंग्लिश, त्यानंतर GK आहे, जनरल नॉलेज, त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग,
हे झाले आपले नॉन टेक्निकल म्हणजे अतांत्रिक विषय. आणि तुमचा जो कृषी घटक आहे, ज्याला तांत्रिक घटक बोलूया आपण, तो 120 गुणांकरिता 120 प्रश्न आहेत आणि हे 80 प्रश्न म्हणजे मराठी 20, इंग्लिश 20 आणि जीके आणि मॅथ रिजनिंग हे 20 म्हणजे असे एकंदरीत 80 आणि 120 200 प्रश्न 200 गुण. 200 पैकी तुमचा जो कट ऑफ आहे साधारणतः मागच्या वेळेस 160 प्लस ओपन असेल, बाकी कॅटेगरीचा 150 जवळपास कट ऑफ लागलेला आहे. यामध्ये मेलचा वेगळा आहे, फिमेलचा वेगळा, किंवा कॅटेगरीनुसार थोडाफार 5-10 मार्क या ठिकाणी कमी लागतो. तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे कृषी सेवककरिता सध्या ऑफर आहे. तांत्रिक विषयासहित बॅच आहे. 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता बॅच जॉईन करून दिली जाणार आहे. जसं की यामध्ये सगळं काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. लाईव्ह लेक्चर असतील, टेस्ट सिरीज, बुक नोट्स, तज्ज्ञ फॅकल्टी, त्या ब्रँचमधले शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला गेस्ट लेक्चर करिता सुद्धा अवेलेबल करून दिली जाणार आहे. तर नंबर सांगितलेला आहे 83 29 588 625 या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तांत्रिक विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम डिटेल टॉपिक लिस्ट सांगणार आहोत. त्याकरिता तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती येईल. ठीक, थँक्यू.